असं म्हणायचं राज ठाकरेंना अर्धी मुर्धी सत्ता नको, दिली तर पूर्ण सत्ता दे. अर्थातच शेवटी आपल्याला जर काही वेगळं काही घडवून दाखवायचं करून दाखवायचं असेल तर या अशा गोष्टीतनं होणार नाही ना, होऊ शकत नाही या गोष्टी. नाही कित्येकदा आत्ता बघा ना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गृह खातं यांच्याकडे, गृह खात्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकत नाही, ह्यांचा निर्णय ते करू शकत नाही, त्यांचा निर्णय हे करू शकत नाही. हे कुठचं सरकार आहे? ज्यावेळेला तुम्ही युती म्हणता, तुम्ही आघाडी म्हणता, त्यावेळेला ह्यांचा एक निर्णय ह्यांचा एक निर्णय असं नाही होऊ शकत ना. आज बघा, आज आपल्याकडे राज्यामध्ये कोणालाही आरोग्याची एक पॉलिसी नाही, शिक्षणाची पॉलिसी नाही. त्याच्यामुळे कोणी शिक्षण मंत्री येतो आणि आपली स्वतःचा काहीतरी अक्कल पाजळतो आणि काहीतरी नवीनच करतो. ते आता आले कोणते त्यांनी सांगितलं की या वर्षी काहीतरी 10वीला 80 मग पुढल्या वर्षीचं बघू म्हणे. हे काय शैक्षणिक धोरण आहे का? आणि असली कुठचीही गोष्ट आखल्याशिवाय तुम्ही काय बोलणार, काय करू शकणार सांगा ना. म्हणजे असं दिसतंय की तुमची लढाई जी आहे ती दीर्घ पल्ल्याची आहे. अर्थातच छोट्या असल्या मामूली गोष्टींसाठी नाही. तरी सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारणं मला भाग आहे. मी निखिल तुम्हाला एक गोष्ट सांगतो या सगळ्या याच्यामध्ये. मी माझा स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी माझ्या सर्व सहकाऱ्यांना कल्पना याची. मी माझ्या घराच्या बाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या अशा ओळीने लाईनीत गाड्या बघितल्या. इथे कृष्णकुंजच्या बाहेर नाही, इथे नाही. मी मातोश्रीवर नाही, ती शिवसेनेमध्ये असताना आमच्या घराच्या बाहेर अशा प्रकारच्या लाल दिव्याच्या गाड्या लागत आहेत, इतके अधिकारी येत आहेत. ज्यांनी ही गोष्ट पाहिली आहे, मी मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की मी एके दिवशी बाळासाहेबांबरोबर शिवसेना भवनला यायचं होतं आणि बाळासाहेब शिवसेना भवनला येणार होते आणि त्यावेळेला आमचे गाडी चालवणारे होते, ते आले नाही होते. मग काय करायचं, पण टॅक्सी मागवली. इतक्यात त्यावेळेचे मुंबईचे महापौर, मला असं वाटतं सुधीर भाऊ होते का कोणतरी होते, त्यांची ती इम्पाला गाडी होती लाल दिव्याची. आणि बाळासाहेब काय त्या लाल दिव्याच्या गाडीत बसायचे नाहीत. मी एकदा मागे माझ्या मुलाखतीत हा विषय सांगितला होता. नाही, त्यांचं काहीतरी बोलणं झालं, चर्चा झाली. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सीमध्ये बसलो, बाळासाहेब, मी, अजून एक कोणीतरी व्यक्ती होती, एक पुढे. अशी टॅक्सी चालली आहे आणि त्याच्या मागून महापौरांची इम्पाला गाडी चालली. आता हे चित्र ज्यांनी पाहिलं असेल तो इतकं छोटं राजकारण करेल का मला जरा सांगा. बाळासाहेब कधी लाल दिव्याच्या गाडीत बसले नाही, कधीच बसले नाही. कधीच. तुमचा तो आदर्श आहे. अर्थातच या गोष्टी घेतल्याच पाहिजेत ना. बाळासाहेबांनी कधी पद स्वीकारलं नाही, तुम्ही नाही स्वीकारणार? इच्छा नाही मला. गरज पडली तर नाही, गरजेचे काय विषय येतो हा माझ्या गरजेचा विषय नाहीये, हा लोकांच्या गरजेचा विषय आहे. आणि लोकांच्या गरजा ह्या काम आहेत. लोक तुम्हाला असं म्हणाले, राज ठाकरे तुम्हाला आता बहुमत आम्ही दिलेलं आहे, यावेळेला नाही, कधी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. लोक बोलूच पहिले म्हणाले तर काय, आता या जरतरला काय अर्थ आहे, पहिलं बोलू. तुमच्याकडे आदर्श बाळासाहेबांचा आहे. अर्थातच हे बघा, मला असं वाटतं ना की बाळासाहेबांचा आदर्श म्हणण्यापेक्षा की त्या ज्या गोष्टी करवून घेणं, सत्तेत राहून आपण सत्तेत कशासाठी आहोत. नुसत्याच कसं आहे, माझं घर चालवायला माझा व्यवसाय ठीक आहे बरं का, याच्यासाठी नुसतंच फक्त पैसे कमवायला किती कमवणार तुम्ही. खूप लोक असे आहेत की ज्यांच्याकडे आपण अनेकदा म्हणतो की यांच्याकडे 5,000 कोटी आहेत आणि ह्यांच्याकडे 10,000 कोटी आहेत, यांच्याकडे 20,000 कोटी आहेत. रात्री जेवायला वरण भात आणि बटाट्याची भाजी जर समजा असेल, उपयोग काय तर 10,000 कोटीचा. मला असं वाटतं की ही जे आता 60 वर्ष झाली, आताची खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, या सगळ्या गोष्टी आताची जी जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, ती साधारणपणे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा विचारांची येते. ते नो नॉनसेन्स वाले आहेत. तो पूर्वीचा जमाना गेला. आता त्यांना कसं आहे, त्यांना ते ठीक आहे, ते राज ठाकरेला काही काळ कुरवाळतील, पण त्याच्याकडनं जर परफॉर्मन्स दिसत नसेल तर ते विचारणार पण नाही. ही आजची पिढी आहे. आणि मी ज्या पद्धतीनं मी जसा वाढलो किंवा मी ज्या पद्धतीने विचार करतो की आपण एखादी गोष्ट करतोय, एखादं काम करतोय, ते जर पूर्ण होणार नसेल बरं का, काही वेळेला काही गोष्टी अर्धवट राहतातही, नाही अशातला भाग नाही. परंतु लोकांच्या ज्या काही गरजा आहे, आणि खरं सांगू, लोकांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप गरजा छोट्या छोट्या असतात. असं काय फार मोठं त्यांना हवं तशाला भाग नाही. आणि त्या सोडवणं खूप सोपं असतं. विनाकारण पाहतो, बघतो, करूया, पाहूया, मग तुम्ही जरा एक आठवड्याने येऊन भेटून जा, त्याच्यानंतर आपण एक विचार करू, मग आपण एक समिती नेमू, या सगळ्या या गोष्टींना काय
काही गरज नसते. आणि अशा प्रकारची कामं देखील होताना मी पाहिलेली आहेत बरं का, की जी गोष्टी झटकन होऊ शकतात, ज्याला काही थांबवायची किंवा थांबण्याची हे आवश्यकता. सगळं तुमचं ऐकायला खूप चांगलं वाटतंय, मला पण. मलाही चांगलं वाटतंय, पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्स नावाची गोष्ट आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये आहात, जेव्हा कधी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल. या वेळेला विधानसभेला या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर तुमची रणनीती काय असणार आहे? किती जागा तुम्ही लढवणार आहात? काय तुमची स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचा अजेंडा काय असणार आहे? देखील आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 2-4 दिवसामध्ये आमची यादी फायनल होईल बरं का. त्याच्यावरतीच ठरेल हे किती जागा लढवायच्या आणि नाही लढवायच्या. मी तुम्हाला आता सांगतो, आता या क्षणाला साधारणपणे 200-225 एक मतदारसंघामध्ये माझ्याकडे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, अनेक लोक आहेत. काही मतदारसंघामध्ये तर बरेच आहेत. परंतु शेवटी आजची तारीख काढली, साधारणपणे दौरे सुरू व्हायला किंवा निवडणुका यादी जाहीर व्हायला एक अजूनही 4-5 दिवस जातील किंवा अजून थोडे दिवस जातील. 10 तारखेला शेवटचा दिवस आहे. वेळ किती मिळतो, मी किती ठिकाणी जाणार, किती सभा घेणार बरं का, या शेवटी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावरती. म्हणजे मी लोकसभेला जी गोष्ट केली की मला अनेक लोक सांगत होते आपण 25 जागा 30 जागा लढूया. प्रश्न असा, मी तिथे जायला पाहिजे ना, मी तिथे सभा घ्यायला पाहिजे, मी तिथे लोकांशी मी बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. या जर गोष्टी होत नसतील तर ते बरोबर होणार नाही. काही ठिकाणी नाही जाता येणार मला, काही ठिकाणी जाता येईल, परंतु त्या अंगाने मला ती गोष्ट आखावी लागेल. आणि मी काय हेलिकॉप्टरचा नेता नाही, त्याच्यामुळे मी गाडीने प्रवास करतो. आणि मी हेलिकॉप्टर काय वाईट नाही, ते पोहोचण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी चांगली गोष्ट आहे ती. पण मला ना बऱ्याच वेळेला काय होतं, हेलिकॉप्टरने मी जेव्हा लँड होतो तो मला तो जो तिथला फील असतो ना, तो फीलच येत नाही. गाडीने फिरताना कसं होतंय की आपण काही गोष्टी बघत जातो आणि मग त्यातनं तो एक फील यायला लागतो, तुम्हाला अंदाज येतो त्या जिल्ह्याचा, त्या तालुक्याचा. तर त्याच्यामुळे मग आता हे सगळं त्याच्यावरती माझं ठरणार की आता किती दिवस. आणि त्याच वेळेला ज्याला आपण जाहीरनामा, वचननामा, ज्या काही गोष्टी म्हणतो, ह्या लोकांसमोर काय पद्धतीने आणणार, तेही त्याच्यावरती आता आमचं चालू आहे काम. पण म्हणजे तुम्ही पूर्ण 288 जागा तर लढणार नाही. गेल्या वेळेला तुम्ही 11 जागा लढल्या होत्या आणि तिथे तुमचा प्रभावी असा परफॉर्मन्स झाला. हो, तशी स्ट्रॅटेजी असणार. हो हो हो. साधारण 100 जागा लढा का आपण आकड्यात जाऊयाच नको? हा, आकड्यात काय माहिती, आता मला काही सांगताच येणार नाही मला तुम्हाला. किती टार्गेट आहे तुमचं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभेमध्ये? म्हणजे जर तुमचं हे ठरलं की हे लॉंग टर्मचं पॉलिटिक्स आहे या विधानसभेमध्ये, कारण मला माहिती आहे की 9 ते 10 जागी तुम्हाला लीड होता गेल्या वेळा विधानसभा सेगमेंटमध्ये, आता काय टार्गेट आहे तुमचं? नाही, कसं आहे, आम्ही 9 ठिकाणी आता या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 9 ठिकाणी 1 नंबरला होतो आणि 13 ठिकाणी आम्ही 2 नंबरला होतो. अत्यंत कमी मार्जिनने आम्ही मागे 2 नंबरला असलेल्या जागा, साधारणपणे मिळून 22 जागा होतात बरं का. या उपर अजून एक 10-15 जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय, केलेलं आहे बरं का, आणि त्याप्रमाणे चाललोय. म्हणजे 40 ते 50 जागा. हो, हे एवढं झालं, यावर चांगली कामगिरी झाली तर तुम्ही समाधानी असाल? हो, अर्थातच ना. या इलिगल वस्त्या आहेत आणि या काढून टाकल्या पाहिजे तर स्पष्टपणे तुम्ही सांगितलं, पण नंतर त्या निघाला नाही. कशा निघणार? कारण काय झालं, शिवसेनेत तुम्हाला दाबलं गेलं याबाबत? नाही, मुंबई महानगरपालिका काय मी बघत नव्हतो, उद्धव ठाकरे बघतो. अहो, ज्या पक्षामध्ये जर मला समजा एखादा शाखा प्रमुख नेमायची